बारीक खोल देतो. 10-11 वर्ष झाले होतं नाही डॉक्टरकडे जायचंय ऑपरेशन का का झालं होल आहे हो. मग डॉक्टर सांगतो याला कमीत कमी 3-4 लाख रुपये खर्च आहे. हिरो लगेच म्हणतो देवा तुझा माझा कार्य वैराकार 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 देवा एवढंस होल दिलं तर त्याला दुःखाचा डोंगर वाटला. अहो तुम्हाला देवापाशी मागायचे नव्हे देवापाशी देवाबरोबर बोलायची सुद्धा तुमची कुवत नाहीये महाराज. देवापाशी बोलायची देवापाशी बांधायची कुवत कोणाच्याच होती महाराज. एक प्रसंग असा होता की त्या प्रसंगात आमची जनाबाई रोज दळत बसायची. दळायला बसले की गप बसायची नाही. कशी करायची दळायला बसल्यावर गप बसायची नाही. जानाई करीते हरी भजन दळताना सुद्धा हरीचं भजन करायचे. हा आपला विठ्ठल उभा राहिलेला असतो. बर कधी बोलवावं ह्याच तरी काय का भान आहे त्याला. त्याला काहीतरी वेळ काळ काय असतो का नाही. अहो रात्रीच्या पहिल्या प्रहरला सुरुवात करायची. पहिल्या दुसऱ्या प्रहरला दळायला कारण दळून तेवढं असायचं. आणि जात्यावर खोटा धरला खोट्याला हात लावलं की सुरुवातच करायची. सुंदर माझे जाते काय करायचं. तो विटेवरनं उतरतो डायरेक्ट जातो. हे रुक्मिणीनं बघितलं 2-4 वेळा. ती म्हणली कधी जातोय तर जनाईनं भजन चालू केलं हाका मारल्या की जाते. मुलगी काय आहे ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला. ती जण गेली रुक्मिणी म्हणली ये जणी तुला दळायचं असलं तर गप दळ.
तुला दळायचं असलं तर गप दळ. उगीच बा विठ्ठला करून त्याला म्हणजे सारखं का बोलवते. उद्यापासून हान का बिगार बा विठ्ठला म्हणून हाक मारायचं नाही, बोलवायचं नाही म्हणले त्याला. आता जनाबाई म्हणली बरं बाबा नाही बोलवत. काय एकटी दळती म्हणले, मला काय अवघड आहे का. नाही म्हणले तुझं तू काय पण कर पण बोलवायचं नाही म्हणले. ठीक आहे. मग आता म्हणले काय करायचं, दोघात पण सांगड आहे, त्याशिवाय कसं व्हायचं. मग दोघात काहीतरी सांगड झाली ना महाराज. इकडं विठ्ठलानं काय केलं, रुक्मिणी मातेची साडी घेतली, साडी नेसली, वेश पालटलं. आणि हे कळायचं फक्त भक्तांनाच महाराज, कुणाचं येड्या गबाळाचं काम नाही. मग महाराज जनाबाईनं आपल्या नेहमीच्या वेळेस जनाबाई आपली जात्यावर बसली आणि काय हात मारली महाराज, ये बाळ विठ्ठल म्हणले का नाही. म्हणाल का आवडत म्हणून माता थोडं वेळ परत बाळ विठ्ठला म्हणून हात मारले. ये ग विठाबाई सांगत चालले. प्रकार बघा. पहिला प्रकार ये रे बा विठ्ठला. दुसरा प्रकार ये ग विठ्ठलाबाई. महाराज धुंद व्हायचा जेव्हा हाक मारली का नाही, धुंद व्हायचा आणि गडबडीत नकशिकांत नटला. कसा नटला, नकशिकांत नटला. नकशिकांत म्हणजे कसे आमचे भजनी मंडळ आहेत ना, महाराज आहेत ते गवळणी म्हणतात ना, कसा नटला. पाटला पैंजण कमरेत कंबर पटा आणि नाकात नथ घालून असा नवशृंगार करून नकशिकांत नटून हा पांडुरंग दळायला गेला महाराज. आणि दळता भानच राहिला नाही, भान विसरला श्याम सावळा. तोपर्यंत इकडं वारकऱ्याने सुरुवात केली. उठा पांडुरंगा प्रभात समय कानावर पडले. अरे म्हणजे काकडा चालू झाला वाटतं. गडबडीत तसाच उठला आणि आता ते शालू घ्यायचा का काय घ्यायचं हे विसरलाच महाराज. आणि जनीची वाकळ घेतली, गेला वाकळ घेतली आणि जाऊन विठ्ठलावर उभा राहिला. बाकीचं सगळं तिथंच. आणि विठ्ठलावर उभा राहिल्यावर ही वार करत राहील का नाही. अहो त्यावेळेसचे देवावर बोलायचे, त्यामुळे बघितलं अरे म्हणले पांडुरंग जागेवर कुठे गेलं. आणि म्हणले ते पितांबर कुठे गेला की लगेच सगळे. त्यावेळेस पण अशी यंत्रणा होती. तोपर्यंत एक जण पळत आलाच, म्हटला महाराज म्हणजे काय म्हणलं, जनीच्या घरात सगळं दागिने वाकळी आहे, पितांबर सगळं जनीच्या घरात आहे. झालं उचललं जमीला आणले राजा पुढं आणि दिला तिच्या वाळ. म्हणले हिला ताबडतोब म्हणले 16 द्यायला. देवाचे दागिने आणि म्हणले पितांबरी उचलल्या, म्हणले हिला 16वर द्या म्हणले. महाराज आज्ञा दिली की 16वर द्या. ज्या वेळेस 16वर महाराज द्यायचं चाललं होतं त्यावेळेस त्या संतांनाच अधिकार होता, त्याला त्या भाषेतच हाका मारायचा. आता आपण मारलं तर आपल्याला 4 जण तोडवतील, म्हणजे आमच्या देवाला शिवाय घालतेस का काय. पण महाराज जनाबाईनं हाक मारली, अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या तुझं गेलं मड, तुला बघून काय रड. हा अधिकार फक्त संतात आहे, संतात आहे. म्हणून म्हणतात पहिल्या चरणात, धन्य आज दिन संत दर्शनाचा.
महाराज आज संतांच्या बरोबर चालले, संतांच्या सारखंच सांगायचंय की असाच प्रसंग होता. आपली जी ही दिंडी चाललेली आहे, या दिंडीमध्ये हौशी गौशी नवशी सगळे असतात महाराज. की ज्या वेळेस आम्ही माळ घालून ज्या वेळेस ह्यात पडलो त्यावेळेस आम्हाला माहित पडलं की दिंडीत सगळे नुसते भाविकच नसतात. आपण जर त्या दिंडीत बघितलं तर ती दिंडीमध्ये सगळे असतात, हौशी नवशी गौशी सगळे असतात. म्हणजे कसे असतात? भाविक असतात. काही काही जण व्यवसाय करायला येतात की तिथं काहीतरी आपलं माल खपावा, आपल्याला 4 पैसे मिळावे. नवे तर खिसे कापू सुद्धा येतात. दरोडेखोर सुद्धा त्या दिंडीत असतात. आणि असाच एक दरोडेखोराचा मुलगा होता महाराज, 11 वर्षाचा होता. आणि तो बापा बरोबर गेला दिंडीत. बाप म्हणले काय ह्याला शिकवूया तरी आपण. पण ह्यानं काय केलं, कुठला शिकवायचं म्हणले. म्हणजे ह्याला शिकवूया. ह्यो गेला तर आमचे महाराज बसले होते वाजवत, मृदुंग वाजवत बसले होते. केशवा माधवा गोपाला